माहिती पहा. संपूर्ण व्हिडिओ. बहीण योजना नवीन अपडेट पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी काय महत्त्वाची बातमी आहे ते देखील पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओमधून कोणीही स्किप करायचा नाही. चला तर, सर्व महिलांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज स्वत मंत्री महोदय, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी समोर येऊन स्वतः माहिती दिली आहे. अनेक महिलांचे पुढील हप्ते कधी येणार याकडे लक्ष लागून राहिले होते. नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील हप्ता महिलांना मिळाला नव्हता आणि सर्वात महत्त्वाचा पहिला महिलांचा सण म्हणजे मकर संक्रांत हा देखील आता होऊन गेलेला आहे. म्हणजेच मकर संक्रांतीला सुद्धा पैसे आले नाहीत त्यामुळे सर्व महिलांचे लक्ष हे कधी हप्ता येणार याकडे लागून राहिले होते. पण आता तो हप्ता आम्ही 26 जानेवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत. या संदर्भातील आम्हाला शासन निर्णय सुद्धा झाला आहे. आणि बघा, मंत्री महोदय यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की शासन निर्णय सुद्धा झालेला आहे. म्हणजेच शासन निर्णय सुद्धा होऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे आता पैसे येणार हे 100% झाले आहे. आणि अर्थ विभागाकडून आमच्याकडे पैसे सुद्धा ट्रान्सफर केले आहेत. म्हणजे बघा की अर्थ विभाग जे आहे त्यांनी श्री आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळाच्या खात्याकडे पैसे वर्ग केले आहेत. म्हणजे ते पैसे आता तुमच्या महिलांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यानुसार आपापल्या खात्यावर येणार आहेत. 26 जानेवारीच्या अगोदर 3-4 दिवसाच्या आत हे पैसे महिलांच्या खात्यावरती येणार आहेत, अशी माहिती स्वतः आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे. बघा, माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की 26 जानेवारीच्या आत, म्हणजेच आपला जो प्रजासत्ताक दिन आहे त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये, सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. अनेक महिलांना वाटत होतं की हप्ता बंद पडतोय किंवा संक्रांतीला हप्ता यायला पाहिजे नियमाने, कारण या अगोदरचे सर्व हप्ते प्रत्येक सणानिमित्त जमा झाले होते. मात्र हा हप्ता सणाच्या वेळी जमा झाला नाही, सणाच्या पुढे गेला. त्यामुळे आता कधी हप्ता येणार याकडे लक्ष लागून राहिले होते. पण आता तसे होणार नाही. हप्ता हा 100% येणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोणीही चिंता करण्याची काळजी नाही. चला तर पुढे पाहू. स्वतः आदिती तटकरे या माध्यमांशी बोलत असताना त्यांना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही अगोदर तर ह्या योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये देणार असे म्हणाला होता. मग आता ते 2100 मिळणार का 1500 रुपये मिळणार? हा महत्त्वाचा प्रश्न पत्रकारांनी मंत्री महोदय यांना मांडला आहे आणि पत्रकारांनी त्यांच्यासमोर उपस्थित केला. म्हणजेच बघा, अगोदर तर तुम्ही 1500 रुपये देणार असे म्हणाले होते, 1500चे 2100 रुपये देणार असे म्हणाले होते, पण आता तर तुम्ही 1500 रुपये देत आहात. म्हणजेच की महिलांचा हप्ता वाढणार का, हा तोच हप्ता राहणार, असा प्रश्न पत्रकारांशी, म्हणजे मीडिया बांधव असतील, सर्व पत्रकारांनी मंत्री महोदयांना उपस्थित केला. यावर बोलताना मंत्री महोदय असे म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री महोदय आदिती तटकरे या अशा म्हणाल्या की या हप्त्याची रक्कम वाढविणे हे अर्थसंकल्पाच्या अधिवेशन होईल त्यावेळेस हप्त्याची रक्कम वाढवता येणार आहोत. तोपर्यंत आम्ही महिलांना फक्त 1500 रुपये वर्ग करणार आहोत. म्हणजेच आता हे पैसे वाढलेले नाहीत, तर अगोदर 1500 होते तेच 1500 आहेत. म्हणजेच तुम्हाला येणारा हप्ता हा 1500 रुपये असणार आहे, असे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. म्हणजेच मंत्री महोदय आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2100 रुपये कधी भेटणार? 2100, कारण सर्व महिलांना आशा आहे की 2100 रुपये मिळावे. त्यांचं पण बरोबर आहे, कारण 2100 रुपये हा सरकारने स्वतः घोषणा केली होती. महिलांनी देखील सरकारला भरघोस मताने निवडून दिलं आहे. त्यामुळे आता 2100 रुपये हे भेटलेच पाहिजे अशी सर्व महिलांची इच्छा आहे. पण आता 2100 रुपये कधी भेटणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. पण ज्यावेळेस आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये भेटणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे मॅडम असे सुद्धा म्हणाले की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी असे सुरुवातीला सांगितले होते की आम्ही कोणत्याही महिलेला लाभापासून वंचित राहू देणार नाही आणि
हा लाभ महिलांना आम्ही शेवटपर्यंत देणार आहे असे आश्वासन देखील यावेळेस त्यांनी माध्यमांसमोर दिले. म्हणजे स्वतः महिलांना चिंता करण्याची गरज नाही, त्यांची ही योजना कायमची चालू राहणार आहे. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना तटकरे मॅडम अशा सुद्धा म्हणाला की आम्ही प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्यामध्ये देणार आहोत. म्हणजे अगोदरच्या महिन्यात हप्ता लेट झाला होता असा हप्ता लेट होणार नाही. आम्ही प्रत्येक महिन्याच्या 4 दिवस आधीच हा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती कसा येईल किंवा कसा डेबिट होईल याची पूर्णपणे काळजी घेऊन तो हप्ता त्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे. बघा, हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही आता महिन्याच्या अगोदरच तुमच्या खात्यावर पैसे येणार आणि हे पैसे कधी येणार, कुठल्या जिल्ह्यांना केव्हा येणार, हे सर्व आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सांगितले जाईल. त्यामुळे आपले चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा, हे सगळ्यात महत्त्वाचे होते की आता प्रत्येक महिन्याच्या 4 दिवस अगोदर, म्हणजे जानेवारी महिन्याच्या 4 दिवस अगोदर, फेब्रुवारी महिन्याच्या 4 दिवस अगोदर तुम्हाला तुमचा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे. म्हणजेच आता हा हप्ता लेट होणार नाही. सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे की 26 जानेवारीच्या अगोदर हा हप्ता जमा होणार, पण पुढील हप्तासुद्धा येणार आहे. त्यामुळे सर्वांनी हे लक्ष देऊन ऐकायचे आहे. याचबरोबर पुढील अपडेट पाहू. या योजनेत महिला वगळण्यात येतील का? बघा, हे सर्वत्र चाललेली चर्चा आहे की या योजनेतून महिलांना वगळण्यात येणार आहे. तर बघा, महत्त्वपूर्ण माहिती आहे, शेवटपर्यंत बघा. असा प्रश्न पत्रकारांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारला. तर यावरती बोलताना त्या अशा म्हणाल्या की यामध्ये आम्ही कोणत्याही महिला वगळल्या जाणार नाही. ज्या कोणी डबल फॉर्म भरला असेल किंवा ज्याचे काही खरोखरच त्रुटी असेल अशाच महिलांना वगळल्या जातील. म्हणजेच आतापर्यंत मागच्या वेळेस 2,47,00,000 महिलांना सरासरी या हप्त्याचे वितरण केले होते. तसेच हा वितरण देखील महिन्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये काही थोडीफार तफावत राहील नाही, तर अशी तफावत राहणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. म्हणजेच यामधून कोणाही वगळण्यात येणार नाही हे मात्र नक्की झाले आहे. त्यामुळे महिलांसाठी हे देखील जमेची बाजू आहे. बघा, अनेक माध्यमामध्ये चर्चा चालू होती की महिलांना वगळण्यात येणार, म्हणजेच अनेक महिला ह्यातून बाद केल्या जाणार, पण असे होणार नाही. कारण खरोखरच ज्या नियमात बसत नाही त्या थोड्याफार महिला वगळण्यात येणार आहेत, नाही तर सरसकट महिलांना हा हप्ता भेटणार आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. आपण आपल्या शंकांचे आणि काही अडचणी असेल तर त्याचे 100% सोल्युशन आपल्या चॅनलद्वारे देत असतो. त्यामुळे कमेंट करायला कोणीही विसरू नये. आपल्या चॅनलद्वारे प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देत असतो. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.